ज्योतिबा यात्रेसाठी भाविकांनी गजबजलेल्या पंचगंगा नदी घाटावर पिंपळ झाडाची मोठी फांदी मंगळवारी मध्यरात्री सोसाट्याच्या वाऱ्यानं कोसळली। यामध्ये झाडाखाली लावलेल्या चारचाकी वाहन आणि पूजा साहित्य विक्री केबिनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तसंच 2 भाविकही किरकोळ जखमी झाले। ज्योतिबा यात्रेसाठी गेल्या 2 दिवसांपासून हजारो भाविक पंचगंगा नदी घाटावर येत आहेत। अशावेळी पंचगंगा घाटावर असणाऱ्या एका पिंपळाच्या झाडाची भली मोठी फांदी मंगळवारी रात्री कोसळली। या झाडाखाली काही भाविकांची वाहनं उभी होती, तर झाडाच्या बुंध्यालगत असणाऱ्या कट्ट्याला लागून पूजा साहित्य विक्रीच्या काही केबिन्स आहेत। मंगळवारी मध्यरात्री सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडाची एक मोठी फांदी कोसळली आणि या केबिन्स आणि वाहनांचं नुकसान झालं। एकूण 4 वाहनांची मोडतोड होऊन 2 भाविक किरकोळ जखमी झाले। सुदैवानं ज्योतिबा यात्रेमुळे पंचगंगा नदी घाटावर कोल्हापूर महापालिकेची अग्निशामक दलाची यंत्रणा कार्यरत आहे। अग्निशमन दलाच्या जवानांनी ताबडतोब कोसळलेली झाडाची फांदी बाजूला केली। मात्र या घटनेत भाविकांच्या 4 चाकी वाहनाचं आणि स्थानिक नागरिकांच्या केबिन्सचं चांगलंच नुकसान झालंय।